आपण संस्कार संस्कार म्हणतो ना, तर हे संस्कार असतात की अशा वेळेला नॅशनल अवॉर्ड घेतल्यानंतर आपल्या बाबांनी काय रिॲक्शन दिली होती तेच अपेक्षित आहे कवितेकडनं, की कविता प्रत्येकाला आपापल्या चष्म्यातून दिसावी. ताईसे काही व्हावे मन शांत निजावे. पण तू जसं म्हणलीस तसं हे माझ्या मनात आलं, गाणं झालं, शांतता नाहीच मिळाली. 98.3 मिर्चीवर माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांना इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तर मी आज पहिल्यांदा भेटणार आहे, पण मला असं अजिबातच वाटत नाही आहे, कारण त्यांची गाणी मी अनेक वर्षांपासून ऐकत आली आहे, अनेक वर्षांपासून शेअर करत आली आहे. अनेक माझ्या आयुष्यातल्या घडलेल्या घटना त्यांच्या अनेक गाण्यांशी रिलेट झालेल्या आहेत, बिकॉज त्या वेळेला मी ते गाणं ऐकलं अँड सिन्स देन दॅट सॉन्ग हॅज बिकम दॅट मेमरी. आता एक दिग्दर्शक, एक लेखक म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो आणि आता ऑफकोर्स नवीन ॲक्च्युली रिसंट डेव्हलपमेंट ही आहे की राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी, खूप खूप स्वागत सलील दादा तुझं थँक्यू सो मच. सुरुवात करूया राष्ट्रीय पुरस्कारापासून. ऑफकोर्स मी हे नाही विचारणार की कसं वाटलं, आय एम शुअर कमाल वाटलंय. तू तिथे तुझ्या आईसोबत आणि मुलांसोबत गेला होतास आणि दॅट वॉज अ व्हेरी स्पेशल पिक्चर माझ्यासाठी सुद्धा बघताना. मला हे विचारायचं, राष्ट्रीय पुरस्कार घेताना जेव्हा आई आणि मुलं दोघेही तुझ्या समोर होते, तुला बघत होते, तर तुझ्यातल्या बाबाला काय वाटलं आणि तुझ्यातल्या मुलाला काय वाटलं? मुलाला मला सगळ्यात पहिलं मनात आलं की आईला आपण घेऊन जाऊ शकलो ही इतकी मोठी गोष्ट आहे. कारण आपलं कौतुक आईनी बघणं याच्यासारखा दुसरा आनंदच नसतो. लहानपणापासून आपण काही झालं की आई ऐक ना, हे बघ माझ्या शाळेत काय झालं. आणि एक फार गोड प्रसंग झाला नॅशनल अवॉर्डला निघताना. तिथे एक बॅच असतो आणि मी तो जो ड्रेस घातला होता तो जरा थिक कापडाचा होता, त्याच्यात तो बॅच लागत नव्हता. तर मी असं तर मी आई असं म्हणून, तर मला असं वाटलं की त्या प्ले ग्रुपला इकडे रुमाल लावण्यापासून ते नॅशनल अवॉर्डला बॅच लावण्यापर्यंत असा तो प्रवास असतो आणि तो तसाच असतो. ते जे मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही, ही जी लाईन आहे ना, ही त्या दिवशी मला परत एकदा मी जगलो ती लाईन की असं असतं पा. आणि ते इतकं गोड वाटत होतं मला की आई परत थांब जरा, 1 मिनिट थांब, हां हे बघ आहे असं, आता बघ सरळ आहे का. तर तो टोन, ती माया आणि आपणही त्याच ओढीने एखाद्या गोष्टीची आपल्याला काही अडलं की आईकडे जाणं, हे तसंच आहे. त्यामुळे मला खूप समाधान वाटलं की आई नॅशनल अवॉर्ड छान, उत्तम, तिने उभं राहून टाळ्या वाजवल्या अशी तिची छान, देवाच्या कृपेने अजून तब्येत छान आहे आणि उत्साह आमच्यात सगळ्यात अजूनही तिच्यामध्ये. तर हे एक फिलिंग होतं. आणि मुलांच्या चेहऱ्यावर अभिमान बघणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते कुठल्याही वडिलांसाठी. मला असं वाटतं की आईच्या डोळ्यात कौतुक बघावं आणि मुलांच्या डोळ्यात अभिमान बघावा, असं असतं. तर मुलं जेव्हा अवॉर्ड घेऊन आम्ही या सेक्शनमधनं आणि ते ऑडियन्स सेक्शनमधनं असे जेव्हा भेटलो, तेव्हा तो जो लुक होता ना, तो इतका छान होता, तो इतका काहीतरी बोलणारा होता. आणि मला असं वाटत नाही की त्याच्यासाठी बोलायला लागतं, कसं वाटलं किंवा बाबा वी आर सो प्राऊड ऑफ यू, असं काहीही बोलायची गरज नसते. तो लुक असतो, तो एक टच असतो विच सेज सो मच. सो शुभंकर, अनन्या, माझा भाचा अश्विन, तिघही होते आणि त्या तिघांच्याही चेहऱ्यावर जो एक भारावलेपण होतं ना. आणि मला असं वाटतं ही वेळ, आपण संस्कार संस्कार म्हणतो ना, तर हे संस्कार असतात की अशा वेळेला नॅशनल अवॉर्ड घेतल्यानंतर आपल्या बाबांनी काय रिॲक्शन दिली होती किंवा तो त्याच्या आईला किंवा तो आपल्याला कसा भेटला होता, ह्याला मी संस्कार म्हणतो. की तरी तो बाहेर आल्यानंतर तो बाबाच होता नुसता. आणि त्यांनी पहिला प्रश्न हाच विचारला की तुम्हाला तिथे बसल्यावर पाणी वगैरे मिळालं ना, तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं आहे का. दॅट वॉज द फर्स्ट क्वेश्चन आय आस्क्ड, की तुम्हाला तहान लागली असेल तर आधी पाणी प्या. सो अवॉर्ड घेताना ऑफकोर्स खूप आनंद आहे, त्याचं ते आयुष्यभर माझ्या बरोबर तो क्षण राहील. पण मला नेहमी वाटतं की त्या पायऱ्या उतरल्यानंतर तुम्ही परत मुलगा आणि बाबा होणं, ही मला सगळ्यात मनापासून आवडणारी गोष्ट आहे आयुष्याची. आणि ती मला फार मनापासून असं वाटतं की तुम्ही त्या वरती स्टेजवर असताना तुम्ही जे काही संगीतकार, गायक, लेखक, दिग्दर्शक असता, त्या पायऱ्या उतरला की तुम्ही आईचा मुलगा आणि शुभंकर अनन्याचे बाबा एवढंच असतं. किती सुंदर, वाव. मला माझ्या डोळ्यासमोर आलं लिटरली ते. आणि मला तो मुद्दा तर खूपच अमेझिंग वाटला की कारण खरंच आहे, अनेक वेळेला म्हणजे ॲज अ चाइल्ड आय कॅन ऑल्सो से दिस की अनेक वेळेला कोणत्या सिच्युएशन्समध्ये एक्झॅक्टली काय करायचं असतं हे माहीतच नसतं ना, लाईक व्हॉट टू डू.
म्हणजे मला आठवतं एकदा काय झालं, मी नरेशन करतो तो सुमित राघवनला, आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यावर एक मोठं संकट येतं तेव्हा त्याची बायको म्हणते की अरे असं आहे असं आहे, तर तो म्हणतो एक मिनिट तू बाबांना बोलव, ते सगळं नीट करतील. ते जे असतं ना की नाही नाही तू बाबांना बोलव, बस बस. तर तो मला आठवतं मी नरेट करताना पण सुमित मला असा हात पकडला होता, क्या बात आहे यार, किती सिंपल वाक्य आहे खरं. पण तो म्हटला तू जे पकडलंयस ना ते इमोशन, तो कुठलाही मुलगा जेव्हा इथपर्यंत येतं ना तेव्हा त्याला पहिल्यांदा तीच आठवण येते की तू बाबांना बोलव किंवा तू आईला सांग. सो असं ते नातंच असतं. लवली. पण मला सांग सलील दादा, आत्तापर्यंत तुझ्या संगीतातून, तुझ्या गाण्यांमधून आम्हाला एक स्टोरी तू नेहमी सांगत आलायस, राईट? एक गोष्टच आहे ही नव्हे. तू एखाद्या कवितेला तू ज्या पद्धतीने संगीत देतोस त्यातून तू एक प्रकारची गोष्टच आम्हाला सांगू इच्छितोस, अपार्ट फ्रॉम द शब्द, चालीतून सुद्धा. आता जेव्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत, लेखकाच्या खुर्चीत या काही नवीन खुर्च्या आहेत, गोष्ट तुला सांगायचीच आहे आत्ताही. करेक्ट. या खुर्च्यांमध्ये बसून गोष्ट सांगणं काही वेगळं वाटतंय? काय होतं, मी जेव्हा दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई गातो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर वेगळं चित्र असतं, ऑडियन्सच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र असतं. आणि तेच अपेक्षित आहे कवितेकडनं, की कविता प्रत्येकाला आपापल्या चष्म्यातून दिसावी आणि आपापलं आयुष्य दिसावं कवितेत. अशीच कविता असते. ओपन एंडेड गोष्ट आहे खूप कविता ही. पण जेव्हा अशी वेळ येते की नाही मला जे दिसलंय ना तेच तुला दाखवायचंय, वेगळं नाही. मी जर असं म्हटलं की त्याचे डोळे भरून आले तर मला डोळे भरून आलेले दिसले पाहिजेत, मला ते सांडलेले दिसता कामा नये. मग ती फिल्म करावीशी वाटते की नाही नाही मला तो मुलगा पळत येताना त्याच्या कपाळावर कसं एक्सप्रेशन आहे, त्यात तो रडताना तो कुठला शब्द बोलून रडायला सुरुवात करेल, हे मला तुम्हाला इमॅजिन नाही करून द्यायचं, ते मला सांगायचं आहे. ही जेव्हा वेळ येते तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला व्हिज्युअल दाखवावं असं वाटतं. नाहीतर लेखन पुरतं, लेखन तुम्हाला पुरतं की मी एखादी ओळ लिहिली. जसं माझा फार आवडता लेख आहे शहाण्या माणसांची फॅक्टरीमधला एक किंग ऑफ डरकाळी म्हणून, तू वाचला असेल तर त्याच्यात की ते मला खूप म्हणजे तो मला थॉट खूप आवडतो की अलीकडे ना सगळ्यालाच एकदम ऑसम आणि लिजंड आणि मॅग्निफिसंट, आणि अरे थांबा जरा, मग त्याला थोडं होऊ तर दे. 4च गाणी झाली आहेत, त्याला 40-400 होऊ देत. तर तसा तो लेख आहे की सगळे प्राणी फेसबुकवर रजिस्टर करतात आणि इतकं हाईप करतात की बोक्याला किंग ऑफ डरकाळी पुरस्कार मिळतो. तर आता याचं शेवटचं वाक्य असं होतं की बोक्याला पुरस्कार मिळाला याचा त्रास नाही आहे, पण पुढच्या पिढीतली पिल्लं आता बोक्याच्या ओरडण्याला डरकाळी म्हणतील की काय, अशी भीती वाटते. असा लेख आहे. आता मी जेव्हा म्हणतो की जंगलातल्या प्राण्यांनी रजिस्टर केलं आहे तेव्हा सगळ्यांना आपापल्या डोळ्यासमोर वेगवेगळं जंगल येतं, वेगवेगळे प्राणी येतात. सो लेखन तुम्हाला ओपन एंडेड ठेवता येतं, कविता ठेवता येते. फिल्म मात्र मला वाटतं की तुम्हाला जसं चित्र दिसलंय तसं जेव्हा दाखवा असं वाटतं तेव्हा त्या खुर्चीत बसण्यात मजा आहे. आणि ती खूप जबाबदारीची खुर्ची आहे, कारण तुम्ही एक कायमचं काहीतरी असं करून ठेवता की ज्याच्यात तुम्हाला काहीतरी म्हणायचं असतं. आणि म्हणून मला दोन्ही फिल्म्स, वेडिंगच्या सिनेमामध्ये सुद्धा आणि याच्यात सुद्धा, मला काहीतरी जे म्हणायचं होतं ते पोचलं याचा खूप आनंद आहे. पण जसं आता तू म्हणालास तसं की ही एक चित्रभाषा आहे नव्हे, तू दाखवतोस की एक्झॅक्टली लाल रंग म्हणजे कोणता लाल रंग, आम्ही स्क्रीनवर बघतोय तो लाल रंग. फंडामेंटली ॲज अन आर्टिस्ट तू चित्रांमध्ये विचार करतोस की तू म्युझिकमध्ये विचार करतोस की तू रंगांमध्ये विचार करतोस, तू कोणत्या पद्धतीने विचार करतो? छान प्रश्न आहे. मी खूप व्हिज्युअल्स, म्हणजे चित्रामध्ये असं आपण म्हणूया, मी गाणं गाताना पण म्हणजे मी जेव्हा हताशा से मला काय होते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक असा अत्यंत एकाकी आणि असा माणूस खिडकीतून बाहेर बघतोय आणि तो इतका अस्वस्थ आहे पण त्याची अस्वस्थता कोणाला कळत नाही आहे, असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. मी जेव्हा कुठलंही नसतेचं घरी तू जेव्हा गातो, मी जेव्हा तव नयनांचे दल हलले गातो, तर मला कोणीतरी काहीतरी एक डोळ्यासमोर येतो, एक रंग डोळ्यासमोर येतो. तर मला इन जनरल कुठलंही क्रिएशन करताना मला ते व्हिज्युअलाइज करायची खूप सवय. अगोबाई गाताना पण मला मुलं अशी पाणी उडवत आहेत, चिखलात खेळतात, असं मला नेहमी डोळ्यासमोर येतं. सो त्याचा उपयोग खूप होतो तुम्हाला की तुम्ही कुठलीही गोष्ट, म्हणजे मला बोलताना पण तू मला काही सांगायला लागलीस ना तरी मला ते माझ्या डोळ्यासमोर एक मी चित्र आणतो की ओके असं असणार, ते असं असणार. सो ती मला वाटतं त्यालाच आपण क्रिएटिव्ह माइंड म्हणतो किंवा फार धावणारं मन पण म्हणत असतो कदाचित, की ते सगळं तुम्हाला बघायचं असतं. तुला असं वाटतं का की
वी आर जस्ट लिसनिंग बट वी आर नॉट हिअरिंग एक्झॅक्टली, किंवा वी आर जस्ट हिअरिंग बट वी आर नॉट लिसनिंग एक्झॅक्टली. वा, अगेन अ व्हेरी गुड लाईन. मला असं वाटतं की काय होतं, पावसात भिजलो पण पाणी आतच शिरलं नाही रेनकोटच्या, अशी काही लोक असतात की हां छान झालं गाणं, टाळ्या वाजवल्या की गाणं संपल्यावर, किंवा पिक्चर बघितला मज्जा आली झालं. मला नेहमी असं वाटतं की तू जे म्हणलीस की हिअरिंग आणि लिसनिंग, किंवा गाणं कानावर पडणं आणि गाणं ऐकणं, तर कानावर तर खूप गोष्टी पडत असतात. आणि मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना पण, माझ्या मुलांना पण हे सांगतो की तुम्ही भले एक गाणं ऐका, पण ते असं ऐका ना की त्या गाण्याला पण मजा येईल, कलाकृतीला पण मजा आली पाहिजे ना की यांनी ऐकलं मला, पिक्चरला पण मजा आली पाहिजे की यांनी इतकं मन लावून माझ्याकडे पाहिलं यार, की आर्ट डिरेक्शनमधली प्रत्येक गोष्ट यांनी पाहिली. तर त्याचा तेवढा मान तर ठेवा, आणि मग मान ठेवायचा असेल तर चॉईस पण तसा ठेवा. सो रंगांचं जसं तू म्हणलीस, तर याच्यावरनं एक परवा डोक्यात आलेली लाईन सांगतो. आम्ही दिल्लीला नॅशनल अवॉर्डला गेलो, त्याच्या आदल्या दिवशी आग्र्याला गेलो, आणि मला मुलांना ताजमहाल बघताना मला मुलांना बघायचं होतं. कारण मी आधी ताजमहाल मी पाहिला होता, पण मुलं ताजमहाल बघताना ती कशी दिसतात, त्यांच्या डोळ्यात काय दिसतं, किती असं दिसतं, हे मला त्यांच्याकडे बघायचं होतं. तर त्यांना घेऊन गेल्यानंतर ना मी तिथे म्हटलं की हा पांढरा रंग आहे ना, ह्याचं वर्णन करता येत नाही, आणि अजून एक पांढरा रंग आहे त्याचं वर्णन करता येत नाही, तो म्हणजे दीदींनी मोगरा फुलला मधला मोगरा जसं गायलंय ना, ते गाताना जसा पांढरा रंग ऐकू येतो ना, तो इमॅजिन नाही होत. असे दोन पांढरे, एक ताजमहालचा आणि दुसरा दीदींच्या मोगऱ्यातला. तर तुम्ही काय ऐकता, आणि तुम्ही मन लावून, म्हणजे आता काय होतं, असं नदी काठावरून जाताना नुसतीच काठी बुचकळून जायची खूप सवय लागली, तर उतरा ना आत. माझं म्हणणं, उतरल्याशिवाय नदी पाहिली किंवा नदी अनुभवली असं म्हणता येत नाही. तर तुम्हाला खरंच तुम्ही वाचलंय का, खरंच पाहिलंय का घाई, नोंदवायची घाई होते ना, क्रिकेटची मॅच बघण्यापासून ते गाणं ऐकण्यापर्यंत, मी हे पाहतानाचा मी, ह्याच्यापेक्षाही ते असं पाहिजे असं मला वाटतं. की कार्यक्रम, आजकाल कार्यक्रमाला पण खूप मी असं ऑडियन्स बघतो की ज्यांना कार्यक्रम ऐकतानाचे ते नोंदवायचे असतात की आम्हाला ना ते हे गाणं ऐकताना, तर तुम्ही पण कार्यक्रम सुटतोय की. म्हणजे संदीपच्या एका शेराम गझलमध्ये फार छान शेर आहे की मी धुकेही पाहिले आणि धबधबेही पाहिले, पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला. तर तसं होतं ते की तू म्हणलीस तसं की तुम्ही माझ्या डायरीत इतकी गाणी लिहिलेली आहेत, मग ऐकवा बरं एक. तर म्हणजे पण डायरी नाही आहे ना, म्हणजे लक्षात एकही नाही आहे, तर मग डायरीत असून उपयोग काय. राईट. पण ॲक्च्युली यालाच लागून मला हे विचारायचं आहे, म्हणजे जे मी विचार केला ते तर झालं बाजूलाच, पण बिकॉज हा संवाद इतका इंटरेस्टिंग होतोय, आत्ता मला हा प्रश्न पडतोय की एखाद्या कलाकारासाठी तो अनुभव घेतो आणि नंतर तो त्याच्या मीडियममधून शेअर करतो. जर आपण आत्ता जे बोलतोय त्यालाच पुढे धरलं, तर कधी असं झालंय की तुम्हाला एखादा अनुभव येतोय आणि तुमच्यातल्या कलाकाराला कुठेतरी इतकी घाई झाली आहे ते एक्सप्रेस करण्याची की त्यात ॲज अ ह्युमन यू लॉस्ट द एक्सपिरियन्स. छान, हा खरं फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. असं होऊ शकतं, म्हणजे मला असं वाटतं की विशेषतः ना माझ्या एकदा मनामध्ये आलं होतं की मनाची अंगाई करायला पाहिजे. ताईसे काही व्हावे मन शांत निजावे. पण तू जसं म्हणलीस तसं हे माझ्या मनात आलं, गाणं झालं, शांतता नाहीच मिळाली, अंगाई स्वतःच्या मनाला नाहीच मिळाली. सो हे अगदी त्याचं चांगलं उदाहरण आहे की तुम्ही इच्छा काय होती त्या दिवशी, मनामध्ये इच्छा काय आली. प्रवासात माझ्या मनामध्ये इच्छा आली की अरे आपण रात्री सुद्धा आपल्या डोक्याची मोटर चालूच आहे, थांबलेलीच नाही, कारण आपल्याला सकाळी उठल्यानंतर असं जाणवतं की आपल्याला हे मनात आलंय. म्हणजे ते कधी आलं तर झोपेत आलं, म्हणजे आपलं मन पण झोपत नाही की काय. तर याच्यावर मी मेडिटेशन नाही केलं, याच्यावर मी विचार नाही, मी याच्यावर गाणं केलं. तर तू म्हटलीस तसं झालं की त्याचं गाणं झालं, पण प्रश्न मनात अजून तसाच आहे, आणि ते ऐसे काही मन शांत निजावे इच्छा अजून तशीच आहे. इंटरेस्टिंग. आयुष्यावर बोलू काहीचे अनेक शेकडो लाखो करोडो लोक फॅन आहेत, आणि मला वाटतं मराठीत एक असा कार्यक्रम तो आहे की ज्याचं रिपीट ऑडियन्स इतकं आहे की कितीही वेळ बघितलं तरी समाधान होत नाही, आणि त्याचं श्रेय तुम्हाला जातं, तुम्हा दोघांनाही, की
कारण मला वाटतं तुम्ही सुद्धा तोच शो पुन्हा करत नाही. अगदी. तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळेला तुम्ही सुद्धा तो शो पहिल्यांदाच करताय. त्यामुळे ॲज अन ऑडियन्स आम्हाला सुद्धा असंच वाटतं की अरे हे तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. या संपूर्ण प्रवासात ऑन स्टेज जेव्हा तुम्ही परफॉर्म करत असता, म्हणजे संदीप दादा मे बी कविता म्हणत असेल, तुम्ही गात असाल, बाकी सगळे म्युझिशियन्स परफॉर्म करत असतात, तेव्हा तुमचं ऑन स्टेज तुमचं ट्युनिंग काय सुरू असतं? बिकॉज मला ही खूप खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. कधी कधी एस्पेशली जे संगीतकार असतात, म्युझिशियन्स असतात, त्यांना एकमेकांकडे बघूनच असं वाटतं की एक्झॅक्टली कळलं की ही व्यक्ती कधी वाजवणार आहे, ही व्यक्ती कधी थांबणार आहे, हा आता मोस्टली असं करेल. हा संवाद काय असतो तुमच्या स्टेजवरती जो आम्हाला नाही कळत ॲज अन ऑडियन्स? मे बी 2 प्रकारचे संवाद असतात. एक तर खूप आम्ही क्रिएटिव्हली आमचं ट्युनिंग ना इतकं अमेझिंग आहे की आम्हालाही आश्चर्य वाटतं. जेव्हा आम्ही वेनेवर वी कम टू एनिथिंग क्रिएटिव्ह, आमचं म्हणजे विश्वासच बसत नाही असं ट्युनिंग आहे आमचं. अनेक मी प्रसंग सांगू शकतो. एकदा ना असे 7-8 कलाकार एका कार्यक्रमात होते की आपापलं काहीतरी एक सादर करायचं, आणि संदीप त्या टोकाला होता. तर तो जनरली ऑडियन्स किंवा हे बघून ना तो मला विचारतो की काय वाटतं मी आज काय वाचू. पण तेव्हा कार्यक्रमाला आम्ही पोहोचल्यानंतर काही मध्ये बोलणंच नाही झालं, आणि माझ्यानंतर 1-2-3 लोकांचं झाल्यावर तो यायला अजून थोडा वेळ होता. तर मी त्याला ना एक कागदावर लिहून पाठवलं की या 2 कविता वाच. आणि तो कागद त्याच्यापर्यंत पोचला, त्याने तो बघितला आणि तो असा हसला माझ्याकडे, आणि त्यांनी पुस्तक ओपन करून मला दाखवलं. त्यांनी तीच कविता उघडली होती इतक्या शेकडो कवितांमधनं. तर हे झालं ट्युनिंग. किंवा स्टेजवर एकमेकांचा प्रेक्षक असणं फार आवश्यक आहे, एकमेकांचं रसिक असणं, एकमेकांचे फॅन असणं. तर मी ज्या 2 लोकांबरोबर खूप कार्यक्रम केले, एक म्हणजे संदीप आणि दुसरे म्हणजे हृदयनाथजी. तर इतका मोठा फॅन आहे मी हृदयनाथजींचा किंवा संदीपच्या कवितांचा की त्यांच्या शेजारी बसून आपलं गाणं झालं ना की आपण प्रेक्षक व्हायला पाहिजे, आणि ते आम्ही दोघंही होतो, पटकन होतो, आणि ते होणं खूप आवश्यक आहे. नाही तर काय होतं, माझं पुढचं गाणं काय असेल ह्याच्यापेक्षाही तुम्ही तो क्षण घालवता ना, तर तो रसिक म्हणून ते अनुभवणं, हा एक भाग. हे मी सांगितलं ते सगळं त्याच्यातला खूप खोल भाग. आणि आमचं खूप स्टेजवर काही काही किस्से पण चालू असतात खूप वेळेला. म्हणजे संदीप खूप ॲबसेंट माइंडेड आहे किंवा त्याचा स्मरणशक्तीचे खूप इश्यूज आहेत, आणि मला तो नेहमी म्हणतो की आपल्याला दोघांनी स्मरणशक्तीचे प्रॉब्लेम आहेत, मला लक्षात राहत नाही आणि तुला सगळं राहतं. तर माझा प्रॉब्लेम आहे की मी काहीच विसरत नाही, आणि त्याचा ताण येतो कधी कधी. म्हणजे असं होतं ना की अरे हे विसरायला पाहिजे आता, काही गरज, ही व्यक्ती का लक्षात राहिली आहे माझ्या इतकी. म्हणजे कुठल्या तरी गावात मागच्या वेळी आपण ज्या हॉटेलमध्ये उतरलो तर त्याचा मॅनेजर मला वेगळीकडे कुठेतरी भेटला, हा तुम्ही त्या हॉटेलमध्ये होतात ना. तर मला सगळे मित्र म्हणतात तू का, तुझी किती जीबीची मेमरी माहिती नसताना. तर मी म्हटलं पण आता राहतं लक्षात, मी काय करूया. तर त्याचे खूप किस्से होतात स्टेजवर की म्हणजे मी नसं देसं घरी जेव्हा गात होतो, आणि मी ना खूप मध्ये काहीतरी सरगम गायलो, आलापी गायली, आणि मी आधी कुठलं कडवं गायलं होतं आणि आता कुठलं आहे हे माझ्या डोक्यातून गेलं इतकं मध्ये मी काय काय. तर मी संदीपला म्हटलं आता कुठलं कडवं आहे रे. तर मला म्हटलं ते नाही का ती उन्ह वारे वगैरे. पण हे प्रॉम्प्टिंग असू शकत नाही ना. म्हणजे मी काही विषय सांगू का लोकांना की आता पुढच्याकडं उन्ह वारे वगैरे हे आहे, तर तू येता तर उन्हे दाराशी, तर येता तर उन्हे दाराशी, हे प्रॉम्प्टिंग पाहिजे ना. तर असे खूप किस्से चालू असतात स्टेजवर. किंवा आमचा तबलावादक जो आहे, आणि आय एम सो प्राऊड अबाउट इट की 2003ला झालेला पहिल्या कार्यक्रमाला जो आमचा तबलावादक होता तोच आज आहे. सेम टीम, आणि दॅट मेक्स अ बिग डिफरन्स. तीच टीम असणं हे ऑडियन्सला पण जाणवतं की ह्यांच्यात सगळ्यांच्यात नुसते हे आत्ता स्टेजवर एकत्र बसले नाहीत, हे एकत्रच आहेत हे जाणवतं. सो त्याच्या तोंडासमोर माईक नसतो, सो तो कंटिन्युअस काहीतरी मला काहीतरी सांगत असतो. किंवा संदीप म्हणला ना की कल्पना करा की असं करतो, म्हणा तू कर रे असं वगैरे. तर म्हणजे आता त्या लोकांना ऐकूया जात नसतं. तर हे एक आमची वेगळी एंटरटेनमेंट चालू असतेच ऑल द टाईम. आणि मी जसं म्हटलं त्याच्यातल्या खोल गोष्टी पण अशा आहेत की एक अनेकदा खूप अवघड सिच्युएशन्स असतात आयुष्यामध्ये आणि कार्यक्रम चालू असतो. असंही अनेकदा झालं आहे की पर्सनल लाईफमध्ये खूप काहीतरी विचित्र परिस्थिती आहे, आणि कार्यक्रम मात्र ठरलेला आहे आधी म्हणून आम्ही करतोय, आणि एखादं नेमकं गाणं पण असं आलं की ते त्या विषयाच्या जवळ जाते. तर त्यावेळेला फक्त एकमेकांच्या हातावर हात ठेवून बस इतकंच. तर हेही, यालाही मी ट्युनिंगच म्हणतो, आणि हेही खूप आहे आमच्यामध्ये. कमाल आहे, माझ्या अंगावर काटा आला हे ऐकून. हृदयनाथजींचा विषय आत्ता निघालाच तर मला विचारायचं आहे, कारण तू मगाशी फोनवरती मला सांगितलंस की
एक वेळ अशी होती जेव्हा तू त्यांचं गाणं स्टेजवरती गात होतास आणि एक वेळ अशी होती की त्यांच्या बाजूला बसलेलास आणि तुम्ही एकत्र कार्यक्रम करत होतात. पहिल्यांदा जेव्हा स्टेजवरती त्यांच्या बाजूला बसून कार्यक्रम करायचा होता, आठवतोय तो दिवस? हो, मला आठवतं 2011 आम्ही पहिला कार्यक्रम केला होता मैत्र जीवांचे. आणि ते नाव पण त्यांनी इतकं सहज त्यांना सुचलं होतं. कोणीतरी ना त्यांना विचारलं एकदा एका थिएटरला, आम्ही दोघंही प्रेक्षकांच्यात असताना, की आमची अशी इच्छा आहे की सलीलजींनी तुमची मुलाखत घ्यावी. अच्छा. तर आम्ही तो कार्यक्रम करू शकतो का? तर ते असं बघितलं आणि ते म्हणले की हे संगीतकार आहेत, हे गायक आहेत, यांना माझी मुलाखत कशाला घ्यायला लावता, यांचा आणि माझा एकत्र गाण्यांचा कार्यक्रम करा. आणि माझ्यासाठी ते वाक्य म्हणजे मला असं वाटलं की ओ माय गॉड, हे खरंच असं म्हणतायत. कारण मी लिटरली 6वी 7वीत असताना त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, किंवा तू तेव्हा तशी, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पावसन, किंवा गेले ते दिन गेले, हे मी त्यांची गाणी इतकी गायलो आहे. आणि ती व्यक्ती आता आपल्या शेजारी बसून आपल्याला कार्यक्रम करायचं मनात तरी आलं आहे त्यांच्या. आणि मग तेच म्हणले की आम्ही दोघंही कवितेवर प्रेम करणारे संगीतकार आहोत, त्यामुळे आमचे जवळचे मित्र कोण असतं तर कवी असतात. सो मैत्र जीवांचे कसं नाव आहे, एका क्षणात त्यांनी कार्यक्रमाचं नाव सुचवलं. आणि त्याचा पहिला कार्यक्रम मला वाटतं 25 जून 2011 कोल्हापूरला झाला होता, केशवराव भोसले नाट्यगृहात. आणि तिथे त्यांच्या शेजारी बसून म्हणजे मला एक तर ते विश्वासच बसत नव्हता. आणि परत तेच की म्हणजे हे वाक्य कदाचित खूप असं जड वाटेल, पण मला नेहमी वाटतं की वारकरी आणि पालखीतले तुकोबा हे दोघंही एका वेळी चालत असतात. पण वारकऱ्याला माहिती पाहिजे की आपण वारकरी आहोत आणि तुकोबा पालखीत आहेत. तर मी त्यांच्याबरोबर कितीही कार्यक्रम केले तरी मला हे माहिती होतं की मी वारकरी आहे आणि ते पालखीत आहेत. कारण आपण लहानपणापासून त्यांच्याकडे बघून आपल्याला संगीतकार व्हावं असं वाटलं, त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटलं की मराठीतल्या अभिजात कविता आपण करायला पाहिजेत, म्हणून आरती प्रभू केले, म्हणून बोरकर केले, म्हणून कुसुमाग्रज केले. तर त्यांना मी खऱ्या अर्थाने संगीतकार म्हणून गुरु मानतो. तर टेन्शन नाही आलं मला असं वाटलं की ही सरेंडरिंगची वेळ आहे. आणि सरेंडरिंगला कसलं टेन्शन, आईसमोर कसलं टेन्शन, देवासमोर कसलं टेन्शन. तर मला गुरुवर्य जी गुरुस्थानी लोक असतात ना, त्यांच्या मला ग्रॅटिट्यूड एवढंच. टेन्शन त्यांचं काय टेन्शन घ्यायचं आहे, आपण त्यांच्यासमोर छोटेच होत सर्वार्थाने. ते काय सुरेश वाडकर काय यांच्यासमोर आपण काय, मला अजिबात टेन्शन येत नाही. मला उलट असं वाटतं की ते आपल्याकडे कौतुकानेच बघतात की अरे हा छोटा मुलगा काहीतरी प्रयत्न करतोय. सो तो अख्खाच अनुभव एक कार्यशाळा, हृदयनाथजींच्या बरोबर प्रवास करणं, त्यांच्याबरोबर कार्यक्रम करणं, ही प्रत्येक कार्यक्रम एक कार्यशाळा. कारण मला असं वाटत नाही संपूर्ण भारतवर्षामध्ये मराठी, हिंदी, उर्दू या भाषांवर, शास्त्रीय संगीतावर आणि एकूणच साहित्य, संगीत आणि जीवन या विषयावर इतकं खोल बोलणारी एखादी व्यक्ती असेल. सो ब्युटिफुल. एक कलाकार म्हणून तुझ्या काय कोर व्हॅल्यूज आहेत? मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सिनियर्स विषयी ग्रॅटिट्यूड आणि नव्याविषयी उत्सुकता, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्या माझ्या कोर व्हॅल्यूज आहेत. मला आधीच्या लोकांनी केलेल्या कामाचं खूप खूप जास्त मी मानतो त्याला, प्रत्येक कामाला, की हे त्यांनी ज्या परिस्थितीत केलं असेल किंवा त्यांना काय सुचलं आहे. तर ते पण मी असं नाही करत की अरे आधीच्या ना काय मजा नाही, असं नाही. मला असं वाटतं की नाही, त्याच्यातनंच आपण, त्याचाच प्रवाह असतो आपण. आणि सेकंडली अशा काही लोकांचे माझ्यावर संस्कार आहेत. म्हणजे कवी सुधीर मोघे, जे म्हणजे ह्या 2 लोकांनी ना माझ्यावर खरंच स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. एक सुधीर मोघे आणि दुसरे हृदयनाथजी. तर मोघे नेहमी म्हणायचे की मला असं वाटतं की सर्वोत्तम गोष्ट भविष्यात आहे. ते माझ्या मनावर खूप आहे की सर्वोत्तम गोष्ट भविष्यात आहे. तर मी आता मी शुभंकरचा प्रोग्राम जेव्हा डिझाईन केला तेव्हा त्याच्या वयाची मुलं आहेत सगळी, 17-18. पण मी म्हणजे तू मगाशी म्हटलीस ना, कोण अनकम्फर्टेबल करतं किंवा कोण तुम्हाला चॅलेंज करतं, ती मुलं मला चॅलेंज करतात. की आपल्याला असं वाटतं की तानपुरा दे रे, जरा तानपुरा वाढव रे मॉनिटरला, आणि मला कानात जरा सूर दे रे. आणि तो शुभंकर जेव्हा एखाद्या एल्विसचं किंवा बिटल्सचं किंवा असं एक नुसता पियानोच्या एका नोटवर काहीतरी गातो, तेव्हा मला असं वाटतं की कुठे आपण उगीच एवढं हे करतो, मॉनिटरचं वाढव आणि हे वाढव, हे कसे गात आहेत. दे ॲक्च्युली चॅलेंज मी.
आणि म्हणजे शुभंकर म्हणून नाही, ती जनरेशन. कारण त्या जनरेशनला ना खूप एक्सपोजर वेगळं आहे. सो ते म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की माझी जनरेशन अशी आहे की जी पालकांचं पण प्रेशर घेते आणि मुलांचं पण. तर पण मुलं अजिबात प्रेशर घेत नाहीत हे मला खूप. तर ते एक प्रेशरलेस जे असतं ना, म्हणजे त्याच परत मी त्या गाण्याकडे येतो. कारण ते गाणं ना मला एका आर्टिस्टचं गाणं वाटतं. ते तुझं माझं प्रत्येकाचं गाणं आहे की तुम कहते हो कविता लिख दो मुझे खून बहाना पडता है. त्याच्यामध्ये एक ओळ अशी आहे की नजमो गजलों के झगडों से जख्मों को छुड़ाना पडता है. तर काय होतं, थोडंसं तुम्ही काहीतरी केलं ना की लोक त्याच्यावर त्याचं ॲनालिसिस, त्याला कुठल्या तरी कॅटेगरीत की हा मग तुमचा चित्रपट बालचित्रपट म्हणायचा का सामाजिक चित्रपट म्हणायचा का कौटुंबिक म्हणायचा, मला माहिती नाही, चित्रपट म्हणा, माझी गोष्ट आहे. तर नजमो गजलों के झगड़ों से जख्मों को छुड़ाना पड़ता है आणि वो अक्स जिसे मैं याद नहीं उसे रक्स दिखाना पड़ता है. म्हणजे काय की हळूहळू तुमचं प्रतिबिंब पण वेगळं दिसायला लागतं. तुम्ही ओरिजिनल जसे असता ते आरसा पण विसरतो आणि आरसाही तुम्हाला नवीनच एक भलतंच प्रतिबिंब दाखवायला लागतो. आणि मग रक्स म्हणजे काय, तर तो जो तुमचा लहानपणचं एक बेभान नृत्य असतं ना, ते दाखवायला लागतं त्याला की हे आहेस तू. तर ती माणसं जी जो भी रक्स कर सकते ना, ते सगळे मला अनकम्फर्टेबल करतात. जे असे असतात ना बेभान की त्यांना काही नसतं की हा गायलो मी, माझं गाणं हां तुम्ही नका घेऊ, काही हरकत नाही, ते मला अनकम्फर्टेबल करतात. कारण कितीही तुम्ही स्वतःला जरी शांत ठेवायचं म्हटलं तरी व्हॅलिडेशन आणि जजमेंट मेक्स यू रेसलेस. इंटरेस्टिंग थॉट. पालकत्वाचा विषय निघालाय तर तुझा एक व्हिडिओ खूप शेअर झाला. आज अनेक लोक तू पालकत्वाबद्दल जे बोलतोयस ते ऐकतायत आणि मे बी त्यांना काहीतरी सापडतंय त्यात. तुला पालकत्वाबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी कशा उमजत गेल्या? 2 फार मोठ्या अनुभवातनं खरं तर मी शिकलो. एक तर माझ्या आईनी, माझे वडील फार लहानपणी गेले, मी 6 वर्षाचा असताना. त्यामुळे आईने एकटीने आम्हाला वाढवलं दोन्ही भूमिकेतून. त्यामुळे मी ते बघत होतो की एक व्यक्ती कशा एका वेळी खूप कणखर होऊ शकते, एका वेळेला खूप मायाळू होऊ शकते. ही व्यक्ती सगळं ओढाताण करून आपल्याला मात्र ती जी शाळेत कधीतरी 5वीत की मला ट्रिपला जायचं आहे आणि ते तेव्हाचे काहीतरी समजा काय असतील 170 रुपये ते देण्यासाठी तिने काय काय केलं असेल. आणि मग ती जाणीव पण हळूहळू होते. जे माझ्या लपवलेल्या काचामध्ये ओळ आहे ती मला खूप स्वतःला आवडते की एक असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि असायला हवा की मेनू कार्डच्या डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूकडे लक्ष आधी जातं असा. तर ते मी लहानपणापासून बघितलं. आणि गेली 11-12 वर्ष म्हणजे आफ्टर माय सेपरेशन मी जेव्हा सिंगल पेरेंट म्हणून माझ्या मुलांना वाढवलं गेली आता 11 वर्ष, त्याच्यात मलाही एक काय म्हणूया हळूहळू तपासून बघता आलं स्वतःला की आपण काय बोलल्याने काय होतंय, आपण कसं वागल्याने काय होतंय. कारण मला नेहमी असं वाटतं की आपणही पालक म्हणून नवीनच असतो आणि त्यातून तुम्ही सिंगल पेरेंट म्हणून परत एकदा नवीन असता. पालकत्व तुम्हाला नव्याने मिळतं पण ते दोघांना एकत्र मिळतं. त्यामुळे ते कुठेतरी ते 2 खांदे असतात. जेव्हा ते एकट्याच्या खांद्यावर येतं तेव्हा ती तुमची पहिली वेळ असते आयुष्यातली की नाव मी आई पण आहे, मी बाबा पण आहे आणि आता आपल्याला कसं या मुलांपर्यंत पोचवायचं आणि कशी त्यांची स्माईल जपायची. तर मला असं वाटतं की ती स्माईल जपायला पाहिजे पण त्यांच्यात व्हॅल्यूज पण यायला पाहिजेत आणि त्यांना हवं ते करता पण यायला पाहिजे पण म्हणजे वाटेल ते नाही करता कामा. या सगळ्याचा बॅलन्स करता मला असं वाटतं की तो अनुभवाने जितकं येतं ना तेवढं ते कशानेच येत नाही. सो मला असं वाटतं माझं पालकत्व हे मी जगलेलं पालकत्व आहे आणि मी लहानपणापासून पाहिलेलं पालकत्व आहे. खरं तर खूप काय मला बोलायचं आहे पण हा शेवटचा प्रश्न आणि इट इज ॲब्सोल्युटली अ सेल्फिश क्वेश्चन. मला विचारायचं एक चांगला रसिक कसं बनावं? एकतर ना मला असं वाटतं की ते फक्त गाण्याचं चित्रपटाचं रसिक नसतं. तुम्ही जगण्याचे पण रसिक असता. तुम्ही खळखळून हसता का, तुमच्या डोळ्यात पाणी येतं का, तुम्हाला अंगावर काटा येतो का एखादं वाक्य ऐकल्यानंतर, मग तुम्ही तुमचे तेवढे रिसेप्टर्स ओपन तर ठेवलेत का सगळं बंद करून घेतलंय. म्हणजे नुसतंच महिन्याच्या महिन्याला पगार मिळतोय आणि
वर्षातून 3दा आम्ही ट्रिपला जातो आणि शनिवार रविवार आम्ही मॉलमध्ये जातो, ही काही मजेची व्याख्या असू शकत नाही. तुम्ही छोट्या छोट्या, तुम्ही क्रिकेटची मॅच बघताना घरातल्या घरात टाळ्या वाजवत फिरता का एखादे मॅच जिंकल्यानंतर? तुम्ही एखादं गाणं ऐकून परत लाव रे, बस मला एकदा ऐकून पोट भरलं नाही असं होतं का तुम्हाला? तुम्हाला एखादा छोटा मुलगा हसताना बघून तुम्ही असं हरकून त्याच्याकडे बघत राहू शकता का? तुम्ही एखादं एकटं तुम्हाला चालत जावं असं वाटतं का, की आता मला ना एकट्याला चालत जाऊ दे थोडं, मला माझं. तर हे जगण्याविषयी तुम्ही खाता किती समर असून तुम्ही प्लॅन करता का, की मी ना कोल्हापूरला गेलो की मी इथेच जाऊन थाळी खाणार आणि मी नागपूरला गेलो की मी इथेच सावजी खाणार. तर रसिकता ही, आणि हे एक झालं, हे रिसेप्टर्स ओपन असण्याविषयी झालं. आणि दुसरं अगदी आपला जो सुरुवातीची चर्चा होती, की तुम्ही डोळसपणे बघता का, तुम्ही मन लावून ऐकता का, तुम्ही शब्द ऐकता का गाण्याचे, का नुसतंच बीट्स अलीकडे असतात क्या बीट्स आहे, ते म्हणणार बीट्स ते काय झालं ना, म्हणजे पुढे पण आहे ना त्याच्या काहीतरी. म्हणजे तुम्ही फक्त दाढी कमंडलू कपनी बघता का, आज साधू बिधू पण आहे, त्याच्यात एक माणूस आहे, याच्याकडे पण तुमचं लक्ष जातं. तुम्हाला महत्त्वाचं काय आहे? तर तुम्ही अशी शंका तुम्हाला येते का, की अरे या गाण्यात हे वाद्य वाजलं ते कुठलं आहे? आता तर सगळं अवेलेबल आहे आता गुगलवर, यूट्यूबवर, पण तुम्ही शोध घेता का? किंवा एखादं गाणं ऐकलं, अरे ह्याचं अजून एखादं गाणं कुठलं आहे रे, बघूया. तुम्हाला अशी शंका येते का? किंवा कवितेतला एखादा शब्द कळला नाही तर तो कोणाला तरी विचारावा अशी इच्छा वाटते का? एखादं गाणं दुसऱ्या गाण्यासारखं वाटलं किंवा या काहीतरी साम्य आहे तर हे राग एकच आहे का, ही शंका वाटते का? किंवा एखादा चित्रपट बघताना तुम्ही कसं बघता, की नुसतीच मारामारी झाली, विलनला हिरोनी मारलं, ह्याच्या पलीकडे जाऊन काही बारीकसं तुम्हाला जाणवतं का, की अरे हे वाक्य माझ्या फार लक्षात राहिलं आहे? म्हणजे एकदा काय झालं त्याच्याबद्दल मला वाटतं मी वर्तुळ पूर्ण करतो परत एकदा काय झाल्यावर बोलून. त्याच्यात एक सीन होता की सुमित राघवन ते शाळेतले सर आहेत, ते सांगतात की हे बघा आपल्याला पुढच्या महिन्यात जी गोष्ट सादर करायची आहे ती एका अशा मुलाची गोष्ट आहे ज्याच्या डोळ्यात भूक दिसायला लागेल. तर कोण दाखवेल डोळ्यात भूक? तर तू कल्पना कर कशी दाखवशील? तर आपल्याला कोणाला जमणार नाही. ती सगळी चांगल्या घरातली मुलं आहेत ना, कोणालाच जमत नाही. तर त्याच्यातला एक मुलगा घरी जातो आणि खूप श्रीमंत आहे, तो त्याच्या वडिलांना म्हणतो की तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही. तर वडील म्हणतात मी काय केलं? तो म्हणतो तुम्ही मला भूकच लागू देत नाही, एवढूशी भूक लागली एवढं खायला देता, मला कळणार कसं भूक लागल्यावर कसं वाटतं? तुमच्यामुळे. तर मला ना एक अनाथाश्रमातली मुलं एक छोट्या मुलाने मला येऊन सांगितलं, तो मुलगा म्हणतो ना तुम्ही मला भूकच लागू दिली नाही, तो सीन मला खूप आवडला. याला म्हणतात पोचणं. आणि तो मुलगा रसिक आहे असं मी म्हणेन. रसिक कोणतं? तो मुलगा. रसिक म्हणजे जे रेशमी कुर्ता आणि शाल घेऊन पहिल्या लाईनीत बसतात ते रसिक नाही, ते रसिक खेळणारी लोक. रसिक म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोचतं. एका थिएटरचा पडदा देणारा मुलगा होता जो मी म्हटला तुम्ही शेवटचं गाणं सादर करतो, तर तो स्टेजवर आला आणि मला म्हटला की सर तुम्ही गेले 2-3 कार्यक्रम मी तुम्हाला सांगतोय तुम्ही संदीप प्रकाशात गायलेलं नाही आहे, आज तुम्ही संदीप प्रकाशात गायलं नाही तर मी पडदा टाकणार नाही. याला मी रसिक म्हणतो. इतकं तडफडून. किंवा लंडनला एक मुलगी 3-3.5 तास ड्राईव्ह करून आली होती कार्यक्रमाला फक्त संदीप प्रकाशात ऐकायला, आणि मी ते गायलं नाही कार्यक्रमात. तर ती मला नंतर म्हटली की नेव्हर माइंड, पण आज मला वाटलं होतं तुम्ही गाल. तर मला काय वाटलं कोणास ठाऊक. मी म्हटलं सगळी गर्दी जाऊ दे, आणि सगळे जाऊ दिलं. ती स्टेजवर मी मांडी घालून पेटी घेऊन बसलो, मांडी घालून तिला समोर बसवलं. मी अख्खं संदीप प्रकाशात तिच्यासाठी गायलं. आणि ती मला परत कधी भेटली पण नाही, पण तिच्या डोळ्यात मी ती ओढ बघितली की मला ही कविता बोरकरांची आणि तुमची चाल ऐकायचीच आहे आज. त्याला मी रसिक म्हणतो. तुमच्याकडे खूप रेकॉर्ड्सचं कलेक्शन आहे का, तुमच्याकडे खूप पुस्तकं आहेत का, याच्यापेक्षा तुमच्या आत किती झिरपलं आहे हे महत्त्वाचं वाटतं. मला खूपच छान वाटतंय आणि खूपच आनंद होतोय, कारण हे सगळे प्रश्न इतके मनापासून आलेले होते. इट वॉज रिअली नॉट की ह्याबद्दलचा किस्सा आणि त्याबद्दलची गंमत आणि मग काहीतरी द्या आता मला ज्याचं मी काहीतरी पॅकेज करून हे टाकेन वगैरे, हा झोनच नव्हता. म्हणजे दिस इज अ व्हेरी काय म्हणतात, दिस इज रिअली अ सेल्फिश कॉन्व्हर्सेशन की काही गोष्टी असतात ना आपल्या आयुष्यात आपल्याला टिक करायच्या असतात एकदा तरी. सो दिस इज वन ऑफ दॅट. आणि मला असं वाटतं या गप्पांचा, या संवादाचा शेवट कोणत्याही गाण्याने म्हणजे माझ्या डोळ्यात दिसत असेल की मला कोणतं हवं आहे, पण मी ही जबरदस्ती नाही करणार आहे. कोणतंही गाणं जे तुला आत्ता गावं असं वाटतं सलील ते. इतकं आत्ता आपण बोललो प्रतिभा आणि या सगळ्या गोष्टीवर आणि कसं, तर मला वाटतं मी
तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पड़ता है, शब्दों की खींचातानी में लफ्जों का धागा कटता है। तुम कहते हो कविता लिख दो, गम की नुकीली नस्टर से दिल पर गुदवाना पड़ता है, बंजर कागज के सीने में खंजर बन जाना पड़ता है। वो गली जहाँ वो रहता था, उस गली में जाना पड़ता है, उसकी हर बात बयां करके फिर ना मिटाना पड़ता है, मुझे खून बहाना पड़ता है। तुम कहते हो कविता लिख दो. क्या बात है. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली. आय होप तुला पण आली असेल. थँक्यू. मी खूप तुझं अभिनंदन करतो. तू ज्या पद्धतीने जगण्याकडे, गाण्याकडे, कवितेकडे, आयुष्याकडे बघतेस ते खूप खूप छान आहे. तुझ्या मनात येणारे प्रश्न इतके सुंदर आहेत. तर असेच तुला सुंदर सुंदर प्रश्न पडत राहोत, कारण तरच तुला अजून छान गोष्टी सापडतील. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच. हा बेस्ट आशीर्वाद असू शकतो माझ्यासाठी, मला जेन्युइनली वाटतं. आणि युअर्स होपिंग की पुन्हा पुन्हा आपली भेट होत राहील. कारण हा संवाद इन कंटिन्युएशन आय फील. दिस इज जस्ट 100%. मला असं वाटतं की आपण एकेका विषयावर एक एक सेशन करायला कधीतरी सावकाश भेटूया. फॉर शुअर. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारासाठी खूप खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.